मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही पतंग उडवणार आहे. ॲक्च्युली काल होती मकर संक्रांत, बट काल सुट्टी नव्हती म्हणून आज आम्ही उडवणार आहे. टॅरेसवरती आलो, थकलो थोडा. चिन्मय आपल्यासोबत अजून पोरं येत आहे, ग्रुपवर मेसेज टाकले. तर पतंग वगैरे घेऊन आले, फिरकी पण आणली, कन्नी वगैरे बांधून आणली घरातूनच. चिन्मय पहिली कोणती उडवायची? कन्नी वगैरे सगळी बांधून आणली मी घरातून. वैजा पण आलाय, सीडी बॉयज मधला मेंबर. हाय वैजा, तुला काय बोलायचंय का? पतंग सोड. पतंग आला आहे पतंग घ्यायला. हे त्याच्याकडं नको देऊ. अरे भाई बघितलं, असे पतंग आणायला नको, काय नको, आयतं येऊन सगळ्या पतंगीची वाट लावायची. पतंग उडवायला चाललाय कधी? चिन्मय सांग. अरे तो खूप वर पतंग उडवतो. मागच्या वर्षी आम्ही वाघ उडवलेला. वाघ उडवलेला वाघ. आमच्या बिल्डिंग मध्ये माझी सोडून कोणाचीच पतंग वरती जात नाही. सगळे येतात पतंग उडवायला, पतंग फाडून घरी निघून जातात. पतंग फक्त मी घेऊन येतो आणि हा उडवतो बस. माझी एकट्याची पतंग फक्त वरती जाते. मित्रांनो, तुझा एवढा भारी कॅमेरा कसा रे? हा, चिन्मय मागे जातो. चिन्मय गेल्या. पहिला आपण ट्राय करूया, बघू उडती का नाही. उडव. उडली. अरे चिन्मय जा ना. अच्छे, पादली ती पतंग. वैजा काय पण बोलू नको यार, चांगलं बोल. मागे जायचं. ए कशात करतो रे व्हिडिओ? एवढी भारी येते. चला, माझ्याकडे पण आयफोन आहे, पण होतच नाही माझ्याकडून. सर मित्रांनो, सेकंड ट्राय करतो. 1 2 3. अरे भाई, ती पतंग इकडे जाते रे वैजा. अरे तुला उडवता येते का? येते ना भाई, हवा उलट साईड. आता वैजा ट्राय करतोय, थर्ड ट्राय. मला बोलतो तुला उडवता येत नाही, म्हणून बघू याला येते की नाही. एक नंबर वैजा, एक नंबर. हवा त्या साईडला रे, त्या साईडला धावा लागेल. तर मित्रांनो, हवा ऑपोजिट साईडला. अरे बरोबर बांधली ती मी. मित्रांनो, पतंगची पन्नी आपण चुकीची बांधली. कन्नी रे, पन्नी काही असो. दुसरी पतंग बांधतोय आता आपण. 0.5 सेकंड. मागच्या वेळेस एक पतंग होती, भारी होती ना. वाघाची पतंग होती. इंस्टाग्राममध्ये आहे फोटो. ती मस्त उडाली होती वरती. मित्रांनो, पतंग गेली आपली वरती. एक नंबर पतंगिंग वैजा. फक्त पतंग उडवतो, थोडं मागं लक्ष राहू दे. नाही तर पतंग वरती तू खाली. बंबा बोलायला. एक नंबर वैजा. जाऊ दे वैजावरती. तर मित्रांनो, ह्या वर्षाची पतंग वैजाने वरती घालवली. हाय, फिरती आहे का? ह्या वर्षीची पतंग वैजाने टाकली वरती. एक नंबर वैजा. ह्या पतंग मध्ये फॉल्ट होता जरा, ती वन साईडला जात होती. हवा त्या साईडला रे वैजा टॉवर मध्ये नको होते. मागच्या वेळेस ह्या टॉवर मध्ये एक पतंग अडकलेली आमची, ती वाघाची मोठीवाली. मागच्या वर्षी काय झालेलं माहिती आहे का? आठवते का तुला? आमची पतंग वरती गेली आणि तिकडून कबूतर आला. कबूतर उडून गेला आणि त्यांनी आमचा धागा कापला. आठवला का तुला? भैया, कबूतर उडवला आणि धागा कापून गेला आमचा पतंगचा. हा, एक नंबर. हा आमचा ढील देण्यासाठी एक्सपर्ट आहे आमच्या बिल्डिंग मध्ये. मस्त ढील देतो. तसा आज वोटिंगचा दिवस होता, वोटिंग करून आलो मी. तू केलंय का वोटिंग? एक नंबर चिन्ह. वैजा, तू वोटिंग केला? दाखव ब्रो. वोटिंग केलं नाही का? नाही केलं. हा, केले. एक नंबर. काय ते तर काय फ्रॉड होतच राहणार. फ्रॉड झाल्याशिवाय ते जिंकणार कसे काय? बरोबर की नाही चिन्ह? पतंग उडवायच्या आधी मतदान करा. हा, आम्ही मतदान करून पतंग उडवायला आलोय. आम्ही सुट्टीचा वापर केलाय. तर आमची पतंग गेली आहे वरती हवेमध्ये एकदम. संपला हे यार, सगळा धागा संपला यार आमचा. आमची पतंग जास्त वरती नाही जाऊ शकत, धागा संपलाय. ठीक आहे, बस झाली एवढी. यावर्षी पतंग साथ देत नाही मला असं वाटतंय. मी पतंग घेतली आणि पतंग खाली आली. पतंगला पण माहिती आहे हा व्हिडिओ वाढतोय म्हणून माझा पोपट करते पतंग. चिन्मय, तुझं काय म्हणणे? सेम पोपटच करते. काल उडवायची होती, आज उडवतोय म्हणून ती ऐकत नाही. आज काल सुट्टी नव्हती. हवा कॉर्पोरेट मजदूर आहे आम्ही. मजदूर
वैजा आली का पतंग? चल वैजाला भेटली पतंग. हे चिन्मय घेत उडव वरती. वैजा इथून धागा त्या साईडला टाक धागा, नाही तर कापून घे धागा. कापून घे, आपण गोळा करून परत उडू. वैजा पतंग खाली कशी काय आली तुझ्यामुळे? अरे भाई माझ्या हातात दिली पतंग खाली. नो चिन्मयमुळे पतंग आमची खाली आलेली. माझ्यामुळे नाही तर आली. धागा वगैरे खाली आले ती व्हिडिओ तो टाकणार नाही कॅमेरामध्ये. धागा गोळा करून आणलाय, याच्यामुळे पतंग खाली आली होती. तर आता आम्ही परत उडवणार आहे. वैजा तुझं काय म्हणणं आहे? चिन्मयला पतंग उडवता येते का नाही? माझ्याकडे ती व्हिडिओ आहे, नंतर कमेंट मध्ये टाकून देईल मी. अरे गुंतावून जाईल वैजा. वैजा पतंग खाली यायचं कारण काय होतं? काय तू करतोय का कंटिन्यू टिचकी काय मारतो? चिन्मय वैजाला सांगायला मागच्या वर्षी तो नव्हता. चिन्मयने परत गुंता पण करून टाकला एक. मागच्या वर्षीचं जाऊ दे, आताच बघ. मागच्या हा गुंता गेला एवढा मोठा धागा, एक तर धागा कमी. अरे इकडे बघ किती गुंता झाला पाहिजे. मित्रांनो चिन्मयमुळे जी पतंग आलेली खाली ती आम्ही घेतली, धागा वगैरे काढला. आता परत आम्ही कितवा ट्राय करणार आहे चिन्मय? मी नाही बोलणार आहे. तर परत वैजा उडवतोय पतंग. वैजा ते मी उडवतो. असंच बोलतो आणि पतंग पाडून टाकतो. वैजा चिमणी आली. वैजा मी उडू? वैजाने माझा मोबाईल उडवला यार रागामध्ये. वैजा तूच उडव यार, नाही उडवणार बस. वैजाला बोललं मला उडू दे, त्याने माझा मोबाईल फेकून दिला. वैजा नाही बोलला असं तरी चाललं असतं. मोबाईल फेकायची काय गरज होती तुला? वैजा तुला कशी काय येते पतंग उडवता? हा पतंग उडवता कशी काय येते तुला? पतंग उडवली ना पहिलं खूप पतंग उडवायच्या का? पहिला पतंग धंदा. ए भाई गुंता काढ रे, व्हिडिओ नंतर कर. गुंता सोलर पॅनल तिकडे पण. तर हे बघा हे दोघं मस्ती करताय. वैजा काय उलण्या करतोय रे उगाच? पतंग उडवता येत नाही. एक जण हातात घेतो पतंग तर वर आणायचं बोलून खाली आणतो. एक जण चांगला उडवतोय तर नुसते त्याला त्रास देतात. चांगला पण उडवतो. चांगला छोट्या उडवतोय पतंग. चांगला मी उडवतोय. चांगल्या छोट्या उडवतो. हा छोट्या तेच मी. हा तोच तो हाच. मागे जाशील पुढे. छोट्या प्रूफ साठी की आम्ही ढकलला संपला धागा, आता फिरकी उडव. तर मित्रांनो हे बघा छोट्याने पतंग खाली आणली आणि धागा पण संपलाय. आता छोटा काय करणार, काय सांगा बोलतो? पटाया रिटर्न. याला थायलंड वरून बोलवलं आम्ही पतंग उडवायला. अरे अजून आणा धागाच्या. अरे काय तुला ढगात टाकायची का? चंद्रावर टाकायची का पतंग अजून? तर मित्रांनो सीडी बॉयचा अजून एक मेंबर आलाय धागा घेऊन आमच्यासाठी. अरे यार चावी नाही डायरेक्ट कुठून म्हणणार का? अरे डायरेक्ट सेव्हिंगचं खुललंय ना. कसं खोलणार तुलाच कळायला पाहिजे ना. ये ना पटकन एविंग मधून ये ना. धागा घेऊन ये एविंग मधून. चालेल? तुला कोण बोललं इकडचं कुकडे? तर मित्रांनो थायलंड वरून छोटा जो आलाय त्याने याला खोटं सांगितलं की बिल्डिंगचा दाखव धागा आणलेला असून तो देत नाहीये. का नाही देते? कुठून आणला धागा? ये ना मग तिकडून ये ना पटकन. अरे तुला आमच्या बिल्डिंगचा सगळ्यात फास्टेस्ट मेंबर आहे हा. सीड्या असा उतरतो ना, रुनीटून सारखं सीड्या उतरतो. आता आमचा भाग असा तिथं अटकलेला आहे. या भागाला सोडायचं कसं? अरे आता जाळी एक नंबर कसं कर ना, जाळी सारखं दे ना धागा, दे ना. चल ना. तर मित्रांनो याने धागा आणलाय पण धागा देत नाही, कारण का त्याचे एक काय बोलतात त्याला मागणं आहे. काय मागणं आहे तुझं सांग? अरे यार कोणाचा? एक नंबर यार. छोट्या कुठून शिकला रे पतंग उडवायचं? हा छोट्या थायलंड वरून का? एक नंबर. स्वतःच वरती घे, स्वतःच खाली घे, स्वतःच खेळ. आम्ही बघत बसतो. एक काम कर, उडव, आम्ही जातो ते. एकटाच उडवत बस. चिन्मय किती वेळचा बोलतो मला फोटो काढायला दे. मी फोटोच नाही काढणार त्याचा. व्हिडिओ काढते बाई. अरे भाई व्हिडिओ काढतो, तुला फोटोची काय गरज आहे? मित्रांनो आता आम्ही एक चॅलेंज घेतोय. तिकडे एक घरामध्ये आहे ना एक छोटा मुलगा पतंग उडवतोय बघा.
हां ही पतंग उडवते. तर आम्ही ती पतंग काटणार आहे त्याची. तर मित्रांनो हे बघा आमच्या बिल्डिंगचा बादशाह आलाय फायनली धागा घेऊन. एक नंबर. मला त्याला नको देऊ, आपल्याला अरे अडकल रे छोट्या आपली पतंग त्याच्या. खाली उतरो ना, लांब घे ना. अरे छोट्या अडकल, आपली पतंग अडकल छोट्या. हे बघा कसे लहान मुलांसारखे भांडताय पतंग उडवायला. अरे शिवाय नको पियुष, प्लीज शिवाय देऊ नको यार. आपले युट्यूब चॅनल आहे, सगळेजण बघतात. माहिती आहे आम्हाला युट्यूब चॅनल आहे. मग काय असं करतो काय शिवाय. आमचे मित्र असे आहे ना, ते कॉर्नरला जातात, तिथं भीती वाटत कोणाला जायचं चुकून. लांबून थोडस उडव मध्ये. अरे फिरव ना तू. काहीच गुंता नाही झाल्या आम्हाला. हे येडा बनवते. हा नाही, तो नाही सुटणार कोणता. हा बघा आमचा हा छोटा आहे बिल्डिंगचा, तो कधी मोठाच नाही झाला अजून. पतंग उडवायची हाऊस गेलीच नाही त्याची. कोणालाच पतंग उडून देत नाही. चिरमैनी फोटो काढलाय. चिरमैनी फोटो काढला झाला. आता चाललाय तो घरी. हे थांब रे पाहिजे थांब. हे त्यांना पण ते 1-1 मिनिट उडवायला, ते लोक घरी नाही जाणार. पतंग खाली आली आणि माझी व्हिडिओ नसली. हा येते रे व्हिडिओ तुझी. तुझी व्हिडिओ काढून मित्रांनो आता आम्ही कॉम्पिटिशन लावणार आहे. माझी पतंग वर्सेस छोट्याची पतंग. त्या बघा तिकडे वैजा घेऊन उभा आहे तिकडे पतंग. हे व्हिडिओ काढा घे. तर मित्रांनो हे बघा ही पतंग आली आमची वरती मस्त खेळून. थायलंड किंग छोट्यानी पतंग खाली आणली आहे आमच्या. छोट्या कसं वाटलं तुला पतंग उडून? अरे कन्नी किती मोठी बांधली. अरे कन्नी बरोबर बांधली म्हणून तर पतंग एवढी वरती गेली. कशी उडवतो पियुष पतंग? बॉलिंग टाकतोय. पियुष तुझं काय म्हणणं आहे? हे बघ बघ ते भाऊ काय ठेवतो तुझं काय? मित्रांनो आम्ही आता पतंग खूप वरती टाकणार आहे. 2 धागे बांधलेत. एक रील पूर्ण संपल्या तर दुसरी बांधली आहे. हे बघा पतंग खूप वरती जाता टाकणार आहे एकदम. हा दिसते नाही ना. एक नंबर. खूप सगळी कुठे पाठवली? ठाण्याला पाठवणार आहे पतंग डायरेक्ट. आता ठाण्याला चोपीच्या कामाला पाठवलं. हे भाई मरोळला नाही जाऊ शकत पतंग. एवढा धागा नाही ना आपल्याकडे. मरोळला ठाण्यापर्यंत घेऊन अजून एक धागा. विजयनगर कुठपर्यंत जाईल पियुष बोल पटकन. नाक्यापर्यंत. हे भाई नाका आता तर नाक्यापर्यंत असेल ना छोट्या. ठाण्यापर्यंत पाठवणार आम्ही पतंग आज. हो कशी मस्त हवेमध्ये उडती. ऋषीला बोलतो. हा ऋषी लगेच येणार आहे लगेच. थायलंड वरून माणूस मागवला आम्ही पतंग उडवायला. थायलंड वरून टोपी कॅप बघा त्याची ती सर्कल वाली. जेठालाल. 2 धागाच्या रील पूर्ण संपवले आम्ही. पतंग खूप वरती गेली. आता चिन्मयची व्हिडिओ काढ बोलतोय. फोटो काढून मन नाही भरलं त्याचं. तुला पतंग उडवायला कधीच आवडतं. खाली येते कशी वर कशी जाईल. हे छोट्या घे व्हिडिओ काढायची, पतंग उडवता येत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. हा तो चिन्मय बघा. वाटारे नवीन आहे नवीन म्हणून 3 वर्षापासून नवीन आहे. जाऊ दे आता काय बोलणार. तर मित्रांनो आता ते पायाला पतंग खाली आणतोय. झालंय आमचं मन भरलंय पतंग उडून. आता पतंग खाली आणतो आणि गपचूप घरी जाऊ. आपली पतंग आली आहे खाली. कसं वाटलं चिन्मय पतंग उडून? तू तर उडवलीच नाही, तू तर खाली आणली पतंग. कसं वाटलं पियुष तुला? मजा आली. पण तू खूप चिडलेला दिसते, वैतागलेला दिसते का? काय कामाचे नाही ते बघ. काय केलं साहेबांनी आमच्या दाखवते पण ब्लॉक मध्ये. विशाल आणि काय केलं सांग. छोट्या कसं वाटलं तुला पतंग उडून? कसं वाटलं तुला पतंग उडून? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. हे लोक सगळं धागा गोळा करते. कारण हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. थँक्यू इथपर्यंत बघण्यासाठी. आता थायलंडवाल्याची फ्लाईट आहे, तो जाणार आहे थायलंडला परत. कोणाला पटया. नेक्स्ट मकर संक्रांतला बोलू आपण याला परत थायलंडवरून पतंग उडवायला. थँक्यू सो मच छोट्या थायलंडवरून येण्यासाठी. आणि हा आलाय ठाण्यावरून पियुष ठाण्यावरून आलाय. तर थँक्यू फॉर वॉचिंग. लोक स्कॅम करते.
फाटलेल्या पतंग असेच सोडताय म्हणजे लहान पोरांना वाटेल की पतंग काटलेली आहे आणि ते पकडायला येतील. बघू यांचा प्लॅन सक्सेस होतो की नाही. झाड आहे इथं मध्ये. वाढ अच्छा इकडे झाड आहे. पियुष लहान मुलांना येडा बनवतोय. टाक फाटलेली पतंगी. अटकली. पियुषचा पोपट झालाय. पोपट ना झाडं अटकली आहे. झाडावर अडकली पतंग. ही वाली तर मस्त जाईल रे. परत पोपट झाला. कुठं अडकली. मोबाईल जायचा माझा खाली. हा हे बघा इकडे अटकलेली तर बघ. दुसऱ्यांदा पोपट झाला.